अमेझिंग. श्री स्वामी समर्थ. आज आपण बनवणार आहोत चटपटीत, चविष्ट आणि झणझणीत असं वांग्याचं भरीत आणि त्यासोबत भाकरी. तर भरीत बनवण्यासाठी मी इथे 2 वांगी घेतलेले आहेत, थोडंसं तेल घेतलेलं आहे, कढीपत्ता घेतले, आलं आणि लसूण घेतले, एक बारीक चिरून कांदा घेतला, एक टोमॅटो घेतलाय बारीक चिरून. तर आता ह्या वांग्याला आपण कापून घेऊया. तर आपण ही वांगी स्वच्छ धुवून वगैरे घेतलेले आहेत. तर त्याला असे चीर मारून घ्यायच्या थोड्या थोड्या. म्हणजे वांगे आपल्याला समजतात की आतमध्ये कीड वगैरे आहे की नाही असे. तर हे आपलं हे चीर मारून झालेलं आहे. आपण दुसरं पण वांग असंच आणि पटकन भाजलं जातं, त्यामुळे अशा चीर मारायच्या. आता ह्याला आपण तेल लावणार आहोत. तर ह्याला असं पूर्ण तेल लावून घ्यायचंय. तर या दुसऱ्या वांग्याला पण व्यवस्थित लावून घेऊया तेल. आणि ह्याला असंच भाजायला ठेवूया गॅसवरती. आपण ही वांगी भाजायला ठेवणार आहोत. व्यवस्थित भाजून घ्यायचं, एक एकच भाजा, तर छान भाजतील. त्याचं देठ नंतर काढायचं, देठ लगेच नाही काढायचं, पकडायला जमत नाही. अशी छान भाजायची आहेत वांगी. तर आपलं हे वांग बघा छान असं भाजलेलं आहे. तर असेच व्यवस्थित भाजून घ्यायचंय. आतमध्ये असं कच्चं राहता नाही, भाजलं काय बघा असं दिसतं आणि समजतं दाखवलं. तर हे आपलं भाजलेलं आहे, हे आपण काढून घेऊया आणि दुसरं वांग असंच भाजून घेऊया. तर ही आपली वांगी भाजून झालेली आहे चांगली. तर आपण हे जर असं करपलेलं आहे ना, ते काढून घ्यायचं आणि याचं आपल्याला मॅश करायचे आहे. हे असे काढून घ्यायचे. ते पूर्ण व्यवस्थित काढायचं, नाही तर हे असं करपल्यासारखं लागतं. आपले दोन्ही वांगे बघा असे सोलून झालेले आहेत. तर आपण ह्याला आता कट करून घेऊया. हे मी काढायला नव्हतं सांगितलं, कारण असं पकडायला येतं ना म्हणून. तर हे असं काढून झालं का हे फेकून द्यायचं. तर हे पण करून घेऊया आपण असंच. ह्याला मॅशरनं मॅश करून घ्यायचं आहे व्यवस्थित. असं मॅशरनं मॅश करायचं आहे व्यवस्थित, म्हणजे बारीक होतं ते वांग आणि लागतं पण छान. हे आपलं व्यवस्थित मॅश करून झालेलं आहे. याला साईडला ठेवूया. गॅसवर कढई ठेवूया गरम करायला. आपल्याला मसाला भाजायचा आहे त्यासाठी. तर इथे आपण कढई ठेवले. कढई छान गरम झालेलं आहे. त्याच्यामध्ये घालूया तेल. तेल चांगलं गरम झालं की आपल्याला त्याला जिरा आणि मोहरीची फोडणी द्यायची. मोहरे घालायचे. मोहरे चांगले झाले की जिरे घालायचे. आता कांदा घालून घ्यायचंय. आपलं राई जिरे व्यवस्थित भाजलेलं आहे. आता ह्याला चांगलं कांद्याला चांगला कलर, गोल्डन कलर येईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं व्यवस्थित.
येईपर्यंत व्यवस्थित भाजायचं तेलात. आपला कांदा छान असा लालसर झालेला आहे. त्यामध्ये आपण घालूया अद्रक लसूण मी इथे किसून घेतलेला आहे. तर हे घालून घ्यावं. ह्याला चांगलं मिक्स करायचं व्यवस्थित असं. आता हे अद्रक लसूण पण व्यवस्थित फ्राय होईपर्यंत आपल्याला तेलामध्ये असं परतून घ्यायचं. हे बघा आलं लसूण पण व्यवस्थित फ्राय झालेलं आहे. छान असं भाजलेलं आहे. तर त्यामध्ये मी हिंग घालते. थोडंसं हिंग घालायचं आणि हिंग थोडंसं हे झालं की आपल्याला टोमॅटो भाजायचा आहे याच्यामध्ये. आता हा टोमॅटो विरघळला की नंतर आपल्याला मसाले ऍड करायचे त्याच्यामध्ये. तर टोमॅटो विरघळण्यासाठी मी इथे मीठ घालणार आहे थोडं. पटकन टोमॅटो आणि कांदा विरघळतो. त्यामुळे याला चांगलं परतून घेऊया. तर आपलं हे टोमॅटो आणि हे छान हे झालेलं आहे, परतलेलं आहे, हळद झालं आहे थोडीशी. घरगुती मसाला याला घालायचा. आणि इथे मी थोडंसं मिरची पावडर घेतली. मिक्स करायचं. आता हे चांगलं परतलं की याच्यामध्ये आपण ते वांगे भाजून ठेवलेले ना मॅश करून ते घालायचे. आता हे आपलं व्यवस्थित भाजलेलं आहे मसाला पूर्ण कांदा सगळं. तर ह्याच्यामध्ये हे मॅशर घालून ठेवायचं. चांगलं असं मिक्स करून घ्यायचं. व्यवस्थित मिक्स करायचं आणि याला 2 मिनिटं असं आपण वाफेवर शिजवून घेणार आहोत. तर ह्याच्यावर मी झाकण ठेवते. ह्याला असंच 5 मिनिटं ठेवूया आणि आपलं हे तयार होते. तर आपण इथे हे वांग्याचं भरीत इकडे दुसऱ्या गॅसवरती ठेवलेलं आहे. इथे मी तवा ठेवलेला आहे भाकरीसाठी. तर आता आपण भाकरी करून घेऊया. तर मी इथे एक ताट घेतलेलं आहे. तर आपण त्याच्यामध्ये पीठ घालून घेऊया. ते पीठ मी चाळून ठेवलेलं आहे. त्याची आपल्याला भाकरी बनवायची आहे. तर पाणी थोडं थोडं घालून भाकर बनवून घेऊया. पीठ मळून घेऊया चांगलं. आपलं हे पीठ असं मळून झालेलं आहे. आपण याची भाकर बनवून घेऊया. असं घ्यायचं आहे. पिठाचा गोळा असा घ्यायचा. आणि ह्याला व्यवस्थित अशी थापून घ्यायची आपल्याला भाकर पूर्ण. आपली ही भाकर बघा अशी थापून झालेली आहे. आपण हिला आता तव्यात घालून घेऊया. अशी तव्यात घालून घ्यायची. हिला असंच 2 मिनिटं ठेवायचं. नंतर पाणी लावणार आहे. पाणी लावून घ्यायचं व्यवस्थित. सगळीकडे व्यवस्थित पाणी लावायचं. किती छान झाले. आपण दुसरी करून घेऊया. ती भाजते तोपर्यंत. बघा आपली ही भाकरी तयार झालेली आहे. बघू शकते किती छान आहे. अशी भाकरी करायची आपल्याला. ही आपली झालेली आहे. आपली वांग्याची भरीत पण झालेलं आहे. तुम्हाला दाखवते. भरीत छान असं झालेलं आहे.
आपण ह्याच्यामध्ये घालूया थोडीशी कोथिंबीर. ह्याला चांगलं असं मिक्स करून घेऊया. आणि आपलं हे तयार झालेलं आहे. तर मी आता बघा ते खूप छान लागतं. असं वांग्याचं भरीत करून बघा, खाऊन बघा. आवडल्यास नक्कीच लाईक करा. श्री स्वामी समर्थ.